अवैध सावकारीमुळे पीडित ठरलेले रोशनकुडे शेतकरी आपल्यासोबत आहे. आपण थेट त्याच्यावर जाऊ. भाऊ तुमचं वरती 1,00,000चं कर्ज होतं. ते जवळपास 71 लाखापर्यंत झालं. ते नेमकं कसं झालं आणि तुम्ही कशा पद्धतीने या जाळ्यामध्ये फसलात? माझा दुग्ध व्यवसायाचा धंदा होता. त्याच्यानंतर अ, कोरोना आला. कोरोनात थोडा मायनस झाला आणि मग ते लंपीसारखी बिमारी आली होती. गायवर बोंबे आले होते. त्यानंतर त्याच्या उपचारासाठी म्हणून मी सल्ला गेलो आणि तिथं ते थोडं चालू झालं. मग इकडे बँकेचं पण द्या, ते पण द्या, ते खूप त्रास होता. त्याच्यानंतर मी किडनी विकण्याचा निर्णय घेतला आणि मी गेलो. अच्छा. तुमच्यासोबत आणखी भारतीय किती नागरिक होते की विदेशात जाऊन किडनी द्यावं? 5-6 जण होते. काही राजस्थानचे होते, हरियाणा, पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश आणि आता प्रशासनाने याची दखल घेतली आहे. पूर्णपणे विश्वासात प्रशासनाला ते चौकशी करतील. अच्छा. आतापर्यंत तुमच्याकडे भेटण्यासाठी किंवा शासनाकडून कोण प्रतिनिधी आले होते? काही आमदार आले होते, खासदार आले होते? सर त्याच्यावर आता कमेंट करणं योग्य नाही. तुमच्यावरती 1,00,000 होता आणि त्याचा 71 आहे आणि सावकारांनी कशा पद्धतीने तुम्हाला त्रास दिले होते? त्याच्यावर आपण सविस्तर मग हे झाल्यानंतर बोलू ना सर. बोलू. एकंदरीत आहे ते सावकारांनी कशा पद्धतीने त्रास दिला ते त्यांच्या बोलण्यावरून नक्कीच दिसून येतात. अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, बिंतूर, चंद्रपूर. अवैध सावकारीमुळे पीडित ठरलेले रोशनकुडे शेतकरी आपल्यासोबत आहे. आपण थेट त्याच्यावर जाऊ. भाऊ तुमचं वरती 1,00,000चं कर्ज होतं. ते जवळपास 71 लाखापर्यंत झालं. ते नेमकं कसं झालं आणि तुम्ही कशा पद्धतीने या जाळ्यामध्ये फसलात? माझा दुग्ध व्यवसायाचा धंदा होता. त्याच्यानंतर कोरोना आला. कोरोनात थोडा मायनस झाला आणि मग ते लंपीसारखी बिमारी आली होती. गायवर बोंबे आले होते. त्यानंतर त्याच्या उपचारासाठी म्हणून मी सल्ला गेलो आणि तिथं ते थोडं चालू झालं. मग इकडे बँकेचं पण द्या, ते पण द्या, ते खूप त्रास होता.